नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत खडकवासला मतदारसंघाबद्दल। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अगदी अंतिम टप्प्यावर आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। त्यासाठी सर्व उमेदवार हे अगदी सज्ज झालेले आहेत। खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या काही नगरसेवकांनी सध्याचे आमदार भीमराव तापकीर यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती। त्यामुळेच खडकवासल्यात भाजपच्या इच्छुकांची देखील मोठी गर्दी झाली होती। त्यामुळे संभाव्य बंडाळे टाळण्यासाठी भाजपने हा मतदारसंघ काही काळासाठी होल्डवर ठेवला होता। मात्र आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे। महायुतीचा गट पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी महापौर दत्तात्रय धनकवडे निवडणूक लढवण्यावर ठाम होते। सोशल मीडियामध्ये त्यांनी बऱ्यापैकी प्रचार देखील केलेला होता। 2019 मध्ये धनकवडे निवडणूक लढवायला इच्छुक होते, मात्र त्यांना संधी मिळाली नाही। विद्यमान आमदारांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नगरसेवक गेल्याने हा मतदारसंघ जिंकणे त्यांना आता थोडं अवघडच आहे असं दिसत आहे। त्यामुळेच अजितदादांनी ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी आग्रही मागणी करणारे पत्र दत्तात्रय धनकवडे यांनी अजित पवारांना दिलेलं होतं। माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचे नाव देखील चर्चेत होते। 2014च्या निवडणुकीत तापकीर आणि बराटे यांच्यात लढत झाली होती। यावेळी तापकीर यांनी बराटे यांचा 63,026 मतांनी पराभव केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी जवळीक असणारे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूर वांजळे यांनी देखील या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली होती। त्यांचे फलक संपूर्ण मतदारसंघात झळकत होते, मात्र त्यांच्याकडून काही भूमिका स्पष्ट होत नव्हत्या। मात्र आता त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तिकीट मिळालेलं आहे। शिवाय राज ठाकरेंची त्यांच्यासाठी जाहीर सभा देखील झालेली आहे। सभेला जो प्रतिसाद मिळालेला आहे ते पाहता रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांचे देखील चांगला करिश्मा आपल्याला पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील सचिन दोडके, त्यासोबतच बाळा धनकवडे, काका चव्हाण, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी मैदानामध्ये उतरण्याची तयारी केली होती। खडकवासल्यात निवडून यायची तयारी करा असा आदेश मध्यंतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिलेला होता। त्यांच्या आदेशामुळे इच्छुकांमध्ये भलताच चेव आलेला होता। त्यामुळे या मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीबरोबरच मशालीची देखील चर्चा होती। मात्र फायनली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू सचिन दोडके यांना तिकीट दिलेलं आहे। त्यामुळे आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे। खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्वीपासून शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानणारा मतदार आहे। या विधानसभा मतदारसंघाची रचना होण्यापूर्वी शिवसेनेचे आमदार शरद ढमाले हे होते। त्यामुळे मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चांगले अस्तित्व होते। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघासाठी खूप मागणी केल्याचं पाहायला मिळालं होतं। या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश कोंडे यांनी तयारी सुरू केली होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोंडे यांनी जोरदार तयारी केली होती। उमेदवारी देण्याचा आग्रह देखील धरला होता, मात्र त्यावेळी त्यांनी युती धर्माचा विचार करत माघार घेतली होती। आता देखील कोंडे यांनी मतदारसंघात दांडगा संपर्क ठेवत आपली फळी मजबूत केलेली आहे। भाजपकडून माजी उपमहापौर जगन्नाथ जगताप यांनी देखील तयारी केलेली आहे। त्यासोबत खडकवासला विधानसभा मतदारसंघात विकास दांगट यांच्या नावाची चर्चा अधिक आहे। मागील 4-6 महिन्यांपासून त्यांनी देखील गाठीभेटी आणि संवाद दौऱ्यातून विकास दांगट यांनी संपूर्ण खडकवासला मतदारसंघामध्ये आपली क्रेज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो,
ही होती खडकवासला मतदारसंघातील सध्याची परिस्थिती. बऱ्यापैकी वातावरण स्पष्ट झालेलं आहे आणि आत्ता महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना ओढ लागलेली आहे ती म्हणजे 20 नोव्हेंबरच्या मतदानाची. बघूया काय होतंय ते. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.